राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी बाबा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी झाले वो साजनी विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा 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 माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा हरी सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हरि बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवी वरा बाप रखुमा देवी वरा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरि हरि तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि कृष्ण जय राम जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम हरि जय राम जय जय राम जय जय राम
निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये निर्धार हे वर्म चुको नये निर्धार हे वर्म चुको नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास निष्काम निश्चळ टाळकरी असं निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहुणे वास अनेकांचे पाहुणे वास अनेकांचे पाहुणे वास अनेकांचे तुका तुका म्हणे ऐसा कोणी उपेक्षला म्हणे ऐसा कोणी उपेक्षला तुका म्हणे ऐसा कोणी उपेक्षला म्हणे कोणी उपेक्षला नाही ऐकेला ऐसा नाही ऐकेला ऐसा कोणी ऐसा कोणी निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास हरी हरी निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास विठ्ठली पाहुणे वास अनेकांचे पाहुणे वास अनेकांचे पाहुणे वास अनेकांचे विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी हरि हरि विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी ठोबा 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 सरळ सरळ रे ना रे ना रे ना रे ना रे रे ना निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव
भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार ये वर्म चुकू नये निर्धार ये वर्म चुकू नये निष्काम निश्चल विठ्ठले विश्वास निष्काम निश्चल विठ्ठले विश्वास निर्धार हे वर्म चुकू नये निर्धार हे वर्म चुकू नये निष्काम निश्चल विठ्ठले विश्वास निष्काम निश्चल विठ्ठले विश्वास पावनये वासनिकाची पावनये वासनिकाची पावनये वासनिकाची पावनये 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 अनिकाची पावनये
पाहून वाद अनिकाची 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 निष्कामनी चळ विठ्ठली विश्वास निष्कामनी चळ विठ्ठली विश्वास विठ्ठली विश्वास विठ्ठली विश्वास विठ्ठल हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 टाळी वाजवा भजन करा विठ्ठल हरी विठ्ठल राम विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय नारायणगिरी महाराज की विठ्ठल 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 हॅलो निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नैवास अनेकांचे तुका म्हणे ऐसा कोणी उपेक्षेला नाही ऐकिला ऐसा कोणी निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नैवास अनेकांचे ते लेकरांनो बोलू नका शांत बसा कीर्तन सुरू झाले समोर बोलू नका पिन ड्रॉप सायलेन्स शिस्तीत बसा शांतम शाश्वतम अप्रेय मनगम निर्वाण शांतिप्रदम ब्रह्मा शंभु फणींद्र शिव मनीषम वेदांत वेद्यम विभुम रामाख्यम जगदीश्वरम सुरगुरुम माया मनुष्यम हरिम वंदेहम करुणाकरम रघुवरम भूपाल चूडामणिम नान्यास्पृहा रघुपतिर्दय स्मदीये सत्यम वदामि च भवान् अखिलान्तरात्मा भक्तिं प्रयच्छ रघुपुंगवं निर्वरामि कामादिदोषरहितं कुरु मानसं च श्री गुरुचरण सरोज रज निज मनो मुकुर सुधारी बरनो रघुबर बिमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमीरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार मंगल भवन मंगलहारी द्रवहु सुदशरथ अजिर बिहारी सिया राम मैं सब जग जानी कर
सब जग जाने, करहु प्रणाम जोरे जुग पाने। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय जय राम, हरि श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। राम जी को लाना लखन जी को लाना, राम जी को लाना लखन जी को लाना, राम जी को लाना लखन जी को लाना, राम जी को लाना लखन जी को लाना। चले आओ जी जनक दुलार हमारे हरि कीर्तन में। आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। कीर्तन में कीर्तन में कीर्तन में राम, कीर्तन में राम। शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावव्या सुबटा। 16व्या शतकात एक तारा चमकला, जिजाऊच्या पोटी ओ सिंह जन्मला। घडविले स्वराज्य जेणे सुखावली प्रजा, परश्री माते समान असा होता माझा राजा। थेंब थेंब रक्ताची आठवण येते राजे तुमची, कधीच विसरणार नाही राज तुम्हा। नमन करण्याला नमन करण्याला नमन करण्याला। विठ्ठल 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 विठ्ठल। निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये। निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहो नेवास अनेकांचे। संप्राप्त सेवी करता निवडलेला अभंग, प्राप्त असणाऱ्या शत्रुविंदांच्या कानाच्या तृप्तते करता, अंतकरणाच्या समाधाना करता, लोक मनाची मशागत करून शांती सद्भावाची ज्यांनी बीज रवली, विश्व ऐक्यभावाचं ज्यांनी गुंफण घातलं, भक्त भार्गव चुडामणी जगद्गुरु तुकोबरा यांचा भक्ताची एकविधता प्रतिपादन करणारा अभंग चिंतना करता निवडला आहे। विठ्ठल 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 विठ्ठल। अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे छोटासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा। भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने सद्गुरु योगीराज महाराज, गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी बाबा, गुरुवर्य महंत स्वामी रामगिरीजी महाराज, श्री क्षेत्र गोदाधाम बेटसरला, तसेच गुरुवर्य महंत भास्करगिरी बाबा, बाबांच्या अनंत कृपाशीर्वादाने नेत्र दीपक अशा प्रकारचा सोहळा आपण उंदीर गाव या ठिकाणी करत आहात। मोठ्या श्रद्धेने मोठ्या उत्साहाने आपण हा सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहात। आपली बहिर्मुख इंद्रिय अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतकरण स्थिरक्षांत बनावं, आपल्या दृष्टीतील हृदयातील दोष विकार निवृत्त व्हावे। अनादी कालापासून भगवंताच्या भेटीची जी तुम्हा आम्हाला भूक लागलेली आहे ती हळूहळू तृप्त व्हावी। देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीने करोडो किलोमीटरचं जे अंतर आहे ते अंतर हळूहळू कमी व्हावं। परमात्म्याने आम्हाला स्वप्नात तरी दर्शन द्यावं। शता एका जन्माच्या शेवटी कृपाळुबा पोटी येईल दया, परमात्म्याला आमची दया यावी आणि आमच्या जीवनाचं भलं व्हावं या अपेक्षेने उंदीरगावकर आपण हा सोहळा या ठिकाणी करतायत। अतिशय प्रसन्नता आहे, उत्तमते ठाव रम्य स्थळ अशी प्रसन्नता या ठिकाणी पाहायला मिळते। गावही छान आहे आणि गावाच्या मानाने परमार्थाचं कार्य देखील अप्रतिम अशा प्रकारचं महान आहे। मोठ्या श्रद्धेने आपण या ठिकाणी उपस्थित आहात। कीर्तनाच्या साथी करता वारकरी संप्रदायातील सर्व माझी गुरुबंधू मंडळी, अतिशय सर्वांची गोड साथ आहे, सर्वांना धन्यवाद देतो। सुरुवातीला ज्यांनी चाल गायली
ते आमचे जिवलग शुभमजी महाराज बनकर, चांगला गोड आवाज आहे, हृदयाला भेटणारा त्यांचा आवाज आहे, तेही आज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद देतो. त्याच तोलामोलाचं व्यक्तिमत्व आमचे नवनाथ महाराज गीते, त्यांनाही धन्यवाद देतो. इकडं मृदंग क्षेत्रातील राजा माणूस, आपल्या परिसराचं वैभव अतिशय जबरदस्त आणि ताकदीचं वाजवणं, आमचे काय अनिल महाराज टेकुडे, मला वयामानाने लक्षात राहत नाही, अनिल व आपली बरंच एक दोन वेळेस भेट झाली. अतिशय गोड आणि समर्पण वाजवणं आहे. आपणासही वंदन करतो. या ठिकाणी जी टाळ घेऊन उपस्थित लेकरं आहे ही सगळी गावातली, मला आल्यानंतर गुंड सरांनी सांगितलं आपल्या गावातली ही सगळी लेकरं आहे. सागर भाऊंचं मोठं योगदान आहे. ही सगळं लेकरं घडवण्याचं काम त्यांचं आहे. भविष्यात ही लेकरं डॉक्टर, प्रोफेसर, ऑफिसर, चांगले महाराज होतील की नाही मला माहीत नाही, पण भविष्यात ही लेकरं चांगले माणसं मात्र नक्की होतील, चांगली माणसं होतील. अतिशय गोड, किती सुंदरशी लेकरं आहे. आणि हे परिवर्तन आहे. खरा धर्म या लेकरांच्या खांद्यावरती आहे, खरा धर्म तरुणांच्या खांद्यावरती आहे. कारण तरुण आहे, जवान तरुण आहे, या महाराष्ट्राच्या मातीची शान. ज्ञानेश्वरी भागवत वारकरी संप्रदाय ठेवतो भान, तरच या देशाची उंच होईल मान. अरे या देशाची उंच करायची असेल मान तर महिला मंडळ मुलांना शिकवा पसायदान, तरच ठेवील तो तुमचा मान, नाहीतर म्हातारपणी होईल तानातान. धन्य त्याची माय, धन्य त्याचा बाप, अंगी अनुताप हरिनामे. ही गोड लेकरं आहेत, त्यांनाही धन्यवाद. दोन चोपदार आहेत, ही गावातलेच आहेत का? वा, दोनही चोपदार आहे, दोघांनाही या ठिकाणी धन्यवाद. पेटी मास्तर आहे, ज्यांच्याकडे आमचा चहा झाला, आमचे सागर भाऊ, त्यांच्याकडे अर्जंटमध्ये आम्ही चहा, मस्त तो परिवारही छान गोड परिवार आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. आज आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे, अतिशय गोड आपल्या सर्वांचं आवडतं व्यक्तिमत्व आमचे माऊली महाराज. माऊली आपली खूप दिवसानंतर भेट झाली. पारायणाचं व्यासपीठ नेतृत्व आपण सांभाळतायत. बरीचशी मंडळी म्हणतात पारायण कुठपर्यंत करायचं, जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत माणसांनी पारायण केलं पाहिजे. माऊली मोठ्या श्रद्धेने, ती अक्षरे नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, सामान्य तत्वज्ञान नाही, ज्ञानेश्वरीचे सेवा करतात. आपणाचं वंदन करतो. इकडे आमचे जिवलग अतिशय गोड कीर्तनकार आमचे विकासजी, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मोठ्या आपल्यावरती प्रेम आहे त्यांचं, म्हणून ते आज हक्काने आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. बसलेली सर्व शूद्रविंद, सर्वांच्या चरणारविंद मनस्वी वंदन करतो. सगळ्यांचं नाव घेणं काही आता शक्य नाहीये, आणि सगळ्यांचं नाव घ्यायला मी काही नवरी पण नाही, हे की नाही. सगळ्यांना धन्यवाद देतो. तुमचं नाव घेतो, उखाणा घेऊन घेतो. हनुमंतरायच्या चरणारविंद फूल वाहतो वाकून, हनुमंतरायच्या चरणारविंद फूल वाहतो वाकून, तुम्हा सर्वांचं नाव घेतो, छत्रपतींचा मान राखून. विठ्ठल 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 विठ्ठल. भामा ठाणवरून आमचे गोकुळ भाऊ आलेत, विकास बाबा सोबत आलेत. ते आता मागे कीर्तन झालं होतं त्यांच्याकडे. सिस्टम बहुत बढिया आहे. आपणासही वंदन करतो. बसलेली सगळीच मंडळी, ज्ञात अज्ञात, सर्वांच्या चरणारविंद मनस्वी वंदन करतो आणि चिंतनाकडे ओढतो. विठ्ठल 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 विठ्ठल. अवंग जगद्गुरु तुकोबरायांचं चिंतन करता निवडलाय. भक्ताची एकविधता प्रतिपादन करतायत, अर्थात भक्ताची निष्ठा प्रगट करतायत. महाराज, निष्ठा म्हणजे काय? निष्ठा म्हणजे अनन्यता, निष्ठा म्हणजे ठामपणा, निष्ठा म्हणजे न कधी ढळणारी अचळ असणारी गोष्ट म्हणजे निष्ठा. कुठलंही क्षेत्र असू द्या, कुठलंही प्रांत असू द्या, मानवी जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर निष्ठा हे शस्त्र तुमच्याकडे असणं अत्यंत महत्वाचं आहे. सामाजिक क्षेत्रात निष्ठा गरजेची आहे. उंदीरगावकर, ऐका ऐका, बसलेले मंडळी, लक्ष माझ्याकडे असू द्या. गाड्या येत राहणार आहे, जात राहणार आहे, तुमचं लक्ष माझ्याकडे असलं पाहिजे. सगळ्यांनी लक्ष माझ्याकडे द्या. आवाज पोहोचतोय ना तिकडे? पलीकडे, रस्त्याच्या पलीकडे बसलेली मंडप आपल्याला कमी पडतो एवढा तुडुंब समाज या ठिकाणी भरलेला आहे. विठ्ठल सामाजिक क्षेत्रात निष्ठा गरजेची आहे, शैक्षणिक क्षेत्रात निष्ठा गरजेची आहे, प्रापंचिक क्षेत्रात निष्ठा गरजेची आहे, आणि पारमार्थिक क्षेत्रात निष्ठा महत्वाची आहे. ऐका, सामाजिक क्षेत्रात एखाद्या व्यक्तीला देशाचं पंतप्रधान व्हायचं असेल तर त्या व्यक्तीसमोर एखाद्या आदर्श पंतप्रधानाविषयी त्याच्या हृदयामध्ये निष्ठा असणं गरजेचं आहे. तर तो देशाचा पंतप्रधान नाही होणार, पण कमीत कमी तो आमदार खासदार तरी नक्की होईल. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं फार गोड वाक्य मी वाचलं होतं. कुठल्याही साध्यापर्यंत जायचं असेल तर मानवी जीवनातला जो प्रवास आहे त्या प्रवासाची उंची ही विशिष्ट ध्येयाची असली पाहिजे, तेव्हा तो कारण कार्यभाव त्या साध्यापर्यंत पोहोचू शकतो. अर्थात सामाजिक क्षेत्रात निष्ठा गरजेची आहे. निष्ठा काय करते तर निष्ठा माणसाची प्रतिष्ठा वाढवते. ऐका उंदीरगावकर, निष्ठा माणसाची प्रतिष्ठा वाढवते.
निष्ठा ही प्रतिष्ठास्या द निष्ठस्य कुतकुलम शक्नोती नैष्टिक स्वीयम धर्मम त्रातुम न चेतरः. निष्ठा ही माणसाची प्रतिष्ठा वाढवते. सामाजिक क्षेत्रात निष्ठा गरजेची आहे. शैक्षणिक क्षेत्रात निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. ज्या गुरुजींकडून आम्ही ज्ञान मिळवतोय, विद्यार्थी ऐका, त्या गुरुजीबद्दल आमच्या हृदयामध्ये निष्ठा असणं गरजेचं आहे. तर गुरुजींनी शिकवलेलं ज्ञान तुमच्या पचनी पडणार आहे. अर्थात उदाहरण द्यायचं ठरलं तर एखाद्या व्यक्तीवरती आपण प्रेम करत नसाल तर त्या व्यक्तीची गुणही दोष वाटायला लागतात. एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करत नसाल त्या व्यक्तीचे गुणही दोष वाटायला लागतात. पण एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करत असाल त्या व्यक्तीचे दोषही आपल्याला गुण वाटायला लागतात ना, दोषही गुण वाटायला लागतात. मला सांगायचंय त्या गुरुजीबद्दल आमच्या हृदयामध्ये निष्ठा असणं गरजेचं आहे. तर गुरुजींनी शिकवलेलं तुमच्या अभ्यासाबद्दलची तुमची तळमळ, क्लास 1 अधिकारी व्हायचंय, एमपीसी यूपीसी मध्ये तुम्ही स्ट्रगल करत आहात, हवं ते तुम्हाला काबीज करायचंय, हवं त्या साध्यापर्यंत जायचंय, पण अभ्यासाबद्दलची तुमची तळमळ, प्रयत्न चिरंतर निरंतर तुमच्या हृदयामध्ये असणं अत्यंत महत्वाचं आहे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. हवं ते तुम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही. सामाजिक क्षेत्रात निष्ठा गरजेची आहे. शैक्षणिक क्षेत्रात निष्ठा गरजेची आहे. प्रापंचिक क्षेत्रात निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. आणि परमार्थिक क्षेत्रात निष्ठेला अनन्य साधारण असं महत्व दिलंय. उंदीरगावकर परमार्थाची पहिली पायरी काय असेल तर ती निष्ठा आहे. विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम घ्यावे, निज निष्ठा नाम घ्यावे, नाम गावे निष्ठा नाम गावे, विठोबाची शरण जावे निज निष्ठा नाम गावे, निज निष्ठा नाम गावे, निज निष्ठा नाम गावे. हे विठोबाची शरण जावे निज निष्ठा नाम गावे, निज निष्ठा नाम गावे, निज निष्ठा नाम गावे, गावे गावे. विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम घ्यावे. संप्रदायाची पहिली पायरी काय असेल तर ती निष्ठा आहे. तर ती निष्ठा आहे. समाजाचं निरीक्षण केलं तर निरीक्षणांती आमच्या लक्षात येईल समाजामध्ये सध्याची परिस्थिती बघा. परमार्थामध्ये निष्ठा खूप वाढली आहे माऊली बाबा, पण या कलियुगाने तो निष्ठेचा भाव खिचून घेतला की काय हे लक्षात येत नाहीये. भूतकाळाचा विचार करा आणि सध्या भविष्याचा सध्या रियालिटी परिस्थिती बघा. पूर्वी गावोगावी भूतकाळाचा विचार करा, गावोगावी 10-5% माळकरी असायचे. आता गावोगावी 70-80% माळकरी झालेत. पण पूर्वीच्या माळकऱ्यामध्ये आणि आताच्या माळकऱ्यामध्ये डिफरन्स आहे. पूर्वी गोकुळभाऊ माळकरी खूप कमी होती पण ती मनाने डांगेसर खूप चांगली होती. आता माळकरी भले झालेत पण मनानं भले कुचकेत. म्हणजे सगळीच माळकरी माऊली तशी असं मला म्हणायचं नाही. किती बहिरंगाने शृंगार केला म्हणजे वारकरी होऊ शकत नाही. इतरांबद्दल ईर्ष्या द्वेष मत्सर हृदयामध्ये भरलेला असेल तर तुमच्या माळा देखील काय कामाच्या, त्याने तुम्ही भक्त ठरू शकत नाही. धर्म कैजीत कैत्र होत्र परमो निर्मत्सराणाम सता असं जीवन असलं पाहिजे. नाहीतर भला मोठा माळा घातल्या अंतकरणात जर कापट्यता असेल, कुटिलता असेल तर माळा घालण्यात देखील काही अर्थ नाहीये. तेने गळा माळ घालून हो, तेने गळा माळ हो, तेने गळा माळ घालून हो, तेने गळा माळ घालून सदा सर्व काळ अंतरी कुटील, सदा सर्व काळ अंतरी कुटील हो, सदा सर्व काळ सदा सर्व काळ अंतरी कुटील. तेने गळा माळ घालून हो, तेने गळा माळ घालून सदा सर्व काळ अंतरी कुटील, सदा सर्व काळ अंतरी कुटील, सदा सर्व काळ अंतरी कुटील, सदा सर्व काळ अंतरी कुटील. अंत करणार कापट्यता असेल तर माळा घालण्यात देखील काही अर्थ नाहीये. उंदीरगावकर एक तोला मोलाचं वाक्य सांगेल, वाईट गोष्टीचा त्याग करा, चांगल्या गोष्टी आत्मसात करा, हाच मोठा परमार्थ आहे. या पलीकडे काही वेगळा परमार्थ करण्याची गरज नाहीये. आदत बस सुधारलो बस हो गया भजन, चांगल्या गोष्टीची सवय लावा, हे मोठं भजन आहे. या पलीकडे काही वेगळं भजन करण्याची गरज नाहीये. ते आपल्याला माहित आहे. गावोगावी ती सज्जनवटी असतात बघा, सज्जनच ना,
गावोगावी ती असतात सज्जन वटे, 2-4 जण बसलेलीच असतात. आल्यानंतर विचारणार कुठे गेलते? काही नाही, रामभाऊ पाटलाचं पोरग पाहायला गेलतो. कस काय रामभाऊ पाटलाचं पोरग एक नंबर आहे राव, काही अडचण नो प्रॉब्लेम, चांगलंय पोरग, फक्त रविवारी त्याला घोरं येतं. मोडली ना सोयरी. झालेल्या गोष्टीत माऊली वेळ काढत बसणं ही लोकांना सवय झाली आहे. बीती बात दोहराने की आदत सी हो गई, चलते चलते रुक जाने की आदत सी हो गई. उंदीरगावकर एक सवय लावा चांगली. आदत है जिसको पड़ी जिसकी आदत है, हम पर श्री राधा रानी की कृपा, राधे कहने की आदत है. राधे 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 कहने की आदत सी हो गई. ही सवय तुम्हा आम्हाला लावता येईल का? विठ्ठल समाजामध्ये निष्ठा पाहायला मिळत नाही. काही पूर्वीची उदाहरणं बघितले तर अंगावरती अक्षरशः धस निर्माण होते, अंगावरती शहारे निर्माण होतात. सुदामानी आणि रत्नाकर या दोघांचं मैत्रीचं नातं, पण रत्नाकर राज दरबारात पद गाण्याकरता रत्नाकरांनी जावं. सुदामा पद गाण्याकरता काही राज दरबारात जात नाहीये. रत्नाकरांनी म्हणावं, सुदामा माझी परिस्थिती बघा, 2-4 ताळाची बंगली आहेत, प्रॉपर्टी सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही पद गाण्याकरता आमच्या समवेत चला, मी राज दरबारात येणार नाही. ऐका लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे, माझी भाषा कळते ना, लेकरांचा आवाज थोडा थांबवा. पोरांनो ए बोलू नका, लक्ष द्या माझ्याकडे. 7 1 81, 7 2 82, 7 3 83, म्हणूनच इकडे लक्ष दे. विठ्ठल 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 विठ्ठल. रत्नाकर आणि सुदामा मैत्रीचं जीवन आहे. सुदामा म्हटले, मी पद गाण्याकरता नाही येणार. नाही, सोबत चला, परिस्थिती तुमची सुधरेल. बघा हे तुमची अवस्था झोपडी आहे, लेकरा बाळांना तुमच्या खाण्याकरता नाहीये, अन्न मिळत नाहीये, परिस्थिती बदलेल, चला माझ्या सोबत पद गाण्याकरता. नाही, मी पद गाऊ शकत नाही, राजा आणि त्याचे पद मी नाही गाऊ शकत. पण रत्नाकर सुदामांच्या पत्नीकडे जातायत. पत्नींना सांगितलं, पद गाण्याकरता पाठवा, भलीशी डॉलर्स मिळतील, पैसा मिळेल, परिस्थिती सुधरेल. बायकोचं ऐकावं लागलं. पातिव्रता जीवन होतं सुदामांच्या पत्नीचं. ऐका सुदामा आणि रत्नाकर राज दरबारात जातायत. राजाची परिस्थिती बघितली, वेश्या बसलेल्या समवेत, मदिरा पेतोय. आणि राजा म्हटला, माझ्याबद्दल पद तयार करा. सुदामा म्हटलं, तुझ्याबद्दल पद तयार करायची? मी पद तयार करू शकत नाही. तुझ्यासारखे नालायकाचे, तुझ्यासारखे हरामखोराचे पद नरकात देखील जागा मिळणार नाही तुला. मी पद गाऊ शकत नाहीये. कोण आहे हा? कडेलोट करा याला, राज दरबारातून कडेलोट करा, फासावरती द्या. रत्नाकर म्हणतात, माफी मागतायत, माझा बालपणीचा सखा आहे, माफ करा त्याला, काही लक्षात नाही आलं, त्यांच्या माफी असावी. कडेलोट नाही तर कमीत कमी त्याला लाता बुक्की मारून राज दरबारातून बाहेर काढा, राज दरबारातून बाहेर काढा. उंदीरगावकर एक तोला मोलाचं वाक्य सांगेल, लाता बुक्क्या खाल्ल्या राज दरबारात, पण नाही अनिकाचा पांगिला. थोड्या पैशासाठी पद नाही गायले बुवा. आम्हाला एखादं मंत्र्याचं कीर्तन असलं, आमदाराचं 2-4 हजाराचं वाढून दिले तर आम्ही त्याचं 2 तास गुणगौरव करू. पण ते नाही अनिकाचा पांगिला, हे सुदामाचं जीवन आहे बुवा. विठ्ठल 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 विठ्ठल. सध्याची परिस्थिती, निष्ठावान माणसं थोडी बहुत पाहायला मिळतात. उंदीरगावकर ऐका, आजही तुम्ही आळंदी ते सुदुमरे ते वासुले ते भामचंद्र डोंगर, जिथं डव कंपनी पडणार होती, आजही तुम्हाला एक महात्मा पाहायला मिळेल तिथं, विश्वनाथ महाराज. मौनी जीवन आहे. मूग मटके हरभरे काय भेटेल ते खातात. शिजवलेलं अन्न आजही त्या महात्म्याने काही खाल्लं नाहीये. मौनी जीवन आहे. मूग मटकी हरभरे काय भेटेल ते खाणार. आजही भजन चालू आहे, सातत्याने भजन आहे. काय निष्ठा आहे या लोकांची. आळंदीत 2 गिरधरभाव आहे, माऊली तुम्हाला माहित असेल. गाथा कंठस्थ गिरधरभाव वेगळे आणि आळंदी ते पंढरपूर वारी करणारे गिरधरभाव. आता 1 वर्ष, मला वाटतं 1-1.5 महिन्यापूर्वी त्यांचं निधन झालं. काय महात्मा होता तो, निष्ठावान. आठवलं म्हणून सांगतो, ज्यावेळेस अखंड जीवनभर त्यांनी वारी केली, शरीर थकलं, एसटीने प्रवास करतायत. प्रवास करत असताना खांद्यावरती पताका घेतला, विठेवरच्या मालकाला भेटण्याकरता जातायत.
स्टँड पर्यंत जातायत, बसमध्ये प्रवेश करतायत. कंडक्टरने विचारलं कुठं निघाले? पताके वगैरे घेऊन. विटेवरच्या मालकाला भेटण्याकरता चाललोय. नाटकं करता पताके वगैरे घेऊन. काही बोलले नाही गिरधरबुवा. आपण बसमध्ये चढल्यानंतर जिथं बॅगा वगैरे ठेवतो, गिरधरबुवाने गिरधरबुवाचा पताका तिथं ठेवला. एका विशिष्ट स्टॉपवरती गिरधरबुवाला बस चेंज करण्याचा प्रसंग निर्माण झाला. गिरधरबुवा गाडीतून उतरले, पण गिरधरबुवाचा पताका गाडीत राहिला. उतरले, नंतर कंडक्टरने विचारलं पताका कुणाचा आहे? तुमच्या माझ्यासारखा एक हाप वारकरी आला, तो म्हणला पताका माझा आहे. पताका घेतला, घरी घेऊन गेला, बायकोच्या हातात पताका दिला. इकडे गिरधरबुवाच्या लक्षात आलं पताका गाडीत राहिला. वापस येत आहेत. कंडक्टर साहेब पताका तो तर नेला. कोणी नेला? कुणीतरी घेऊन गेलं. जोपर्यंत माझा पताका येत नाही तोपर्यंत स्टँड नाही सोडणार. भजन चालू केलं. हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा. भजन चालू आहे. पताका येत नाही तोपर्यंत स्टँड सोडणार नाही. हा पताका घेतला, घरी घेऊन गेला, बायकोच्या हातात पताका दिला. बायको म्हटली देऊ चहा वगैरे काही? गुंड सर तो म्हटला नाही नाही, डबं भरून दे, जरा बाहेर दिशेला जाऊन येतो. डबं घेतलं, बाहेर दिशेला गेला, वापस आला. बायको म्हणे देऊ का चहा वगैरे? हा म्हणला पुन्हा डबं भरून दे. पुन्हा डबं घेतलं, पुन्हा बाहेर दिशेला गेला, वापस आला. बायको म्हणे देऊ चहा वगैरे? हा म्हणला पुन्हा डबं भरून दे. पुन्हा डबं घेतलं, पुन्हा बाहेर दिशेला गेला, वापस आला. देऊ का चहा वगैरे? हा म्हणला पुन्हा डबं भरून दे. 24 तासात माऊली 25 वेळेस बाहेर दिशेला गेलं ते. बायको म्हणली नक्की पताका कोणाचा तरी चोरून आणलेला आहे. ज्याचा आहे त्याला देऊन टाका, नाही तर हे चालूच राहील, चालूच राहील. गावाचं देवाचं भावाचं खायचं नसतं, ते चांगलं नसतं, ते चालूच राहिले. डोक्यात प्रकाश पडला. धावत धावत येत आहेत. कंडक्टर साहेब पताका माझा नाही राव, ज्याचा आहे त्याला देऊन टाका. तो महात्मा बसलाय, भजन चालू आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. भजन चालू आहे त्या महात्म्याचं. ही चाल आम्हाला आपल्याला चंद्रशेखर बाबांकडे ऐकायला मिळायची पाठाला असताना. कारण या चालीतला बारकावा असा आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. चालीतला बारकावा असा आहे. आवडी अनंत आळवावा आहे का आवडी अनंत पळवावा आहे? आळवावा. आता आळीत येत का पळीत येत? म्हातारे युट्यूबला कीर्तन ऐकत येत, विठ्ठल विठ्ठल स्किप करून टाकतात. विठ्ठल विठ्ठल ऐकण्याकरता तुम्हाला आम्हाला वेळ नाही. हा तुमचा माझा परमार्थ आहे. ते जीवन आहे. पताका येत नाही तोपर्यंत स्टँड सोडणार नाही. गिरधरबाने गिरधरबाचा पताका पाहिला. एखाद्या माय माऊलीचं लेकरू जत्रेत हरावं, तिला ते काही काळानंतर सापडावं, तिची जशी अवस्था होती उंदीरगावकर, तशी गिरधरबाची अवस्था झाली. पताका पाहिला, धावत धावत जातायत, पताक्याला आलिंगन देतायत, डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहतायत. तुका म्हणे भक्ती आधी सुख रूप अंती, धन घरी पांडुरंग अभंग ही सरेना. जोपर्यंत पताका नाही आला तोपर्यंत स्टँड नाही सोडलं बा, याला म्हणतात निष्ठा. विठ्ठल 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 विठ्ठल. तुमची माझी निष्ठा कोरोनात कळालं. डॉक्टरनी सांगितलं जगायचं असेल तर ढवळे बटाटे खावं लागेल. बऱ्याच जणांनी तटातट माळा तोडल्या आणि ढवळे बटाटे हाणले. शब्द कीर्तनातले विनोद असावा, पण थोडासा उंचीचा असला पाहिजे, नाहीतर काही विनोद करण्यात काय अर्थ आहे. शब्द असावे, विनोद असावे, नाहीतर काही काहीला घरी गेल्यानंतर विनोद कळतात. एकटंच असं तर घरी जाऊ. शब्द असावे ते उंचीचे असले पाहिजे. आठवलं म्हणून सांगतो. माऊली एक जणाचं डोकं दुखायला लागलं, तो त्याच्या हितचिंतक मित्राकडे गेला. माझं फार डोकं दुखतंय, काहीतरी अर्जंट मला प्रॉपरली उपाय सांग काहीतरी. त्यावेळेस हा म्हटला एक काम कर म्हणे, गाढवाचं पाय पड, लगेच तुझं डोकं बरं होऊन जाईल. हा म्हटला कर पाय पुढं. विठ्ठल 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 विठ्ठल. देवावरती विश्वास नाही, त्यांनी माळा तोडल्या, ढवळे बटाटे हाणले. राव उंदीरगावकर ही परिस्थिती आहे. देवावरती विश्वास हे 2021-22 नंतर हे सगळं विश्व पाहतोय ना, ही सगळी त्याची कृपा आहे. बरवे झाली आजीवरी, नाही पडिलो मृत्यूच्या आहारी, वाचोनी आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. आजी आम्हा येथे वाचविले देवे, नाही तरी जीवेन वाचतो. आजी आम्हा येथे वाचविले देवे राम. ही सगळी त्याची कृपा आहे. वा परमार्थ पथिकाच्या जीवनामध्ये निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. कारण अर्थात निष्ठा हाच त्याचा स्वधर्म आहे.
म्हणून निष्ठा सांभाळली पाहिजे. अभंगाचं पहिलं चरण. निष्ठावंता भाव हो भक्ताचा स्वधर्म निष्ठावंता भाव हो भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म हो निष्ठावंत भाव हो भक्ताचा स्वधर्म स्वधर्म निष्ठावंत भाव हो भक्ताचा स्वधर्म भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म हो निर्धार निर्धार हे वर्म चुकून ये हो निर्धार हे वर्म निर्धार हे वर्म चुकून ये हो निष्कामनी चळ हो विश्वास निष्कामनी चळ विठ्ठली विश्वास हे निष्कामनी चळ विठ्ठली विश्वास निष्कामनी चळ हो निष्ठावंता भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म निर्धार हे वर्मा चुकून निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म निर्धार हे वर्मा चुकून निर्धार हे वर्म चुकून निर्धार हे वर्म चुकून यांच्याकरता जोरदार. खरं तर हनुमान जयंतीनंतरचा हा जो प्रेड आहे या प्रेडला पारिकरी पण भाऊ खातात. सीझन असं कठीण आहे पण एवढी अनिलजी भाऊ हे शुभमराव ही मातब्बर माणसं तुम्हाला तरुणा इकडे संप्रदायातली चांगलं नाव आहे आणि चांगलं हृदयाला भिडणारं गाणं वाजवणं अप्रतिम आहे. कधी कधी काय होतं गायक चांगले असतात माऊली पण वादक येड्यावानी करतात. वादक चांगले असले की टाळकरी येड्यावानी करतात. हे सगळं जमून आलं की बसलेले येड्यावानी करतात. पण इथं असं सगळं जमून होतं. कधी कधी गाव जवळ आलं की बैल येड्यावानी करतात. पाहुणे कुणी आलं की पोरं येड्यावानी करतात. माहेरचं कुणी आलं का हे येड्यावानी करतात. आणि 4 वाजले की पियानावर येड्यावानी करतं. विठ्ठल 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 विठ्ठल. निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. संसार निष्ठा आणि ईश्वर निष्ठा. संसार निष्ठा ही माणसाला देवापासून दुरवते आणि ईश्वर निष्ठा ही माणसाला संसारापासून दुरवते. वर्षतया मंडळी ईश्वर निष्ठा मांदियाळी निष्ठा सांभाळली पाहिजे. कटेवरी कर नाही ज्या देवाचे नेगे मी तयाचे दर्शन हे आम्हाला शिकवलंय. हे आम्हाला रघुकुलरीत सदा चली आई प्राण जाय पर बचन न जाई जाई. मला थोडस गायन करण्याचा नाद आहे. महिला मंडळ म्हणतात कीर्तन बरा करू आला मी याला पण मधून मधून येऊच राहिला असं नको व्हायला. निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. एक उदाहरण आठवलं म्हणून सांगेल. ऐकणारी मंडळी सगळी जाणकार आहे. रामप्रभू ज्यावेळेस शरयू नदीच्या काठावरती जातात परमात्मा गेल्यानंतर बाण घेतात दगडाला घासतात पाण्यात बुडवतात. निष्ठा सांगतोय दगडाला घासतात पाण्यात बुडवतात दगडाला घासतात पाण्यात बुडवतात. चौथ्यांदा परमात्म्याने पाण्यात बाण बुडवला तर त्या पाण्यातून रक्ताच्या बुडबुड्या आल्या. परमात्म्याला वाटलं की आपल्याकडून काहीतरी उपद्रव्य झालाय. परमात्म्याने त्या पाण्यात हात घातला तर हातात एक बेंडकी आली. त्या बेंडकीला विचारलं ज्यावेळेस तुला बाण टच झाला त्यावेळेस तुला ओरडायला काय झालं का ओरडली नाही. त्यावेळेस त्या बेंडकीचं उत्तर घरी घेऊन जा. ती बेंडकी म्हणते देवा ज्यावेळेस मला गावातले लोक त्रास देतात ज्यावेळेस मला भावकीतले लोक त्रास देतात
ज्यावेळेस मला देशातली लोक त्रास देतात त्यावेळेस मी तुझा धावा करते. आज मला तूच त्रास दिलाय, धावा करायचा कुणाचा? कुणाचा धावा करायचा? रामप्रभू सारखं आणि रावणासारखं युद्ध पुन्हा होणे नाही. परी हे असो ऐसे श्रीराम रावण झुंजले जैसे, श्रीराम रावण झुंजले जैसे नमिनी समीरे. परमात्म्यासारखं युद्ध पुन्हा होणे नाही. विठ्ठल विठ्ठल रावणाचा भाऊ बिभीषण इकारल्या पार्टीत आला. केव्हा आला तुम्हाला माहित आहे, आणि कोण कुठल्या पार्टीत कधी जाईल याचा भरोसा नाही. आता आचारसंहिता चालू आहे, आपल्यालाच असं वाटतं की गुवाहाटीला निघून जावं की काय. इतकी भयंकर परिस्थिती आहे. बिभीषण इकारल्या पार्टीत आला. मुलगा मेघनाथ मेला, एकटा तो कुंभकर्ण राहिला. कुंभकर्ण म्हणजे सामान्य नाही. ज्यावेळेस रणांगणात येतोय, अनेक प्रकारची वानर सैन्य मारून टाकली. सगळीकडे रक्ताची पुरं वाहत आहेत. दुर्गंध दुर्गंध पसरलाय, सगळीकडे दुर्गंध पसरलाय, रक्ताचे पुरं वाहत आहेत. पण एक वानर हातात आला आणि त्या वानराचा सुगंध आला. त्या वानराचं नाव काय? माऊली तुमचं नाव काय? तुम्ही बसलेले गुलाबी शर्ट, बोला बोला. मी काही करत नाही, घालीन लोटांगण मोकळं पटांगण. हा, अंगद दादा. वा, तरुणांची संख्या, चांगलं योगदान आहे. ऐकणारी चांगली दर्दी माणसं आहेत. त्या वानराचं नाव माहित आहे कुणाला? कीर्तन झाल्यावर 1 रुपया देईल, सांगा. कुणा? गंधमादन. त्या वानराला जवळ घेतलं. रे गंधमादना, एकदा रावणाचं म्हण तुला सोडून देतो. नाही म्हणणार. म्हण एकदा रावणाचं. नाही म्हणणार. रे गंधमादना, म्हण एकदा रावणाचं. नाही म्हणणार. अरे म्हण. 500 दिले तर पार्टी बदलतोय आपण. म्हण. नाही म्हणणार. अरे म्हण. नाही म्हणणार. गंधमादनाचं उत्तर घरी घेऊन जा. गंधमादन म्हणतोय, राम मरे मरे हमारी बलाई, हमने तो अविनाश की घोंगडी पहन रखी है, किसी से मारे से ना मर जाए. नाही म्हणणार. नाही म्हणणार. गंधमादनाचं उत्तर घरी घेऊन जा. गंधमादन म्हणतोय, रावणाचं म्हणून जिवंत राहण्यापेक्षा एका क्षणात रामाचं म्हणून मरण्याकरता तयार आहे. रामाचं म्हणून मरण्याकरता तयार आहे. याला म्हणतात निष्ठा. देह अथवा राम, देह अथवा देह अथवा राम, देह अथवा पांडुरंगी दृढ भावे, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, चरणला तोडी दैवता, चरणला तोडी सर्वता, चरणला तोडी करी बळता. अतिशय अचूक प्रमाण. देह जाऊ अथवा राहू, पांडुरंग दृढ भाव. अचूक प्रमाण, संगती प्रॉपर आहे. कालच्या कीर्तनात बाणेरला त्या कीर्तनाची संगती काही लागली नाही. त्या महाराजाला म्हटलं, अहो बुवा, काही प्रमाणाची संगती काही बसली नाही, प्रमाण काही प्रॉपर नाही आलं. विकासराव ते म्हटले, प्रमाण प्रॉपर संगती जाऊ द्या, पण ठेवण कस का होती? ठेवण अशी ठग भेटते दानिवराव, असे भेटते म्हणजे जसे मातबर माणसं आहे. देह जाऊ अथवा राहो, पांडुरंगे दृढ भाव, देह जाऊ अथवा राहो. शरण जरी हे आकाश, ही अवस्था असली पाहिजे. त्रेतायुगातली कथा कलियुगात सांगतोय. कुणाची? वा नर, एका वानराची. वा नर, एका वानराला कळतं बदलायचं नसतं, आणि ते जर तेव्हा बदललंच असतं, कशाला सांगितलं असतं मी कीर्तनात? कशाला सांगितलं असतं? जी माणसं बदलत नाही, जी माणसं विषयाविषयी परिपूर्ण आहे, त्या माणसांचा इतिहास झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 आता निष्ठा पाहायला मिळत नाही. माऊली सगळी निष्ठा निष्ठी झाली.
वार बदलला की देव बदलतो, वार बदलला की देव बदलतो, ही सध्याची परिस्थिती आहे. सोमवार आला की भोलानाथ से निराला कोई और नहीं कोई और नहीं, गौरीनाथ से निराला कोई और नहीं. वार बदलला की देव बदलतो. सोमवार आला की महादेव, मंगळवार आला की सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात, काळूबाईचं वार माझ्या भरलंय अंगात, काळूबाईचं वार माझ्या भरलंय अंगात, भरलंय अंगात, भरलंय अंगात. बस लय बारीक वाजू नका, उठते कधी शांताबाई. कधी कुणाच्या अंगात येईल याचा भरोसाच नाही. माऊली हे काही कळतच नाही, अंगात कसं येतं काही लक्षातच येत नाही. नेनती काही टाणा टोना नामस्मरणा वाचून ही गुंड जर या अंगातच. तुम्ही आतापर्यंत कधी ऐकलं का मारवाडीन बाईच्या अंगात येतं, ब्राह्मण बाईच्या अंगात आलं, ऐकलं तुम्ही असं कधी? तिथं गावरान तूप खाते, रबडी खाते, तिच्या अंगात येत नाही. ही बाजरीच्या भाकरी खाते, हिच्या अंगातच कसं येतं काही कळत नाही. कसलं काय अंगात असं महाराज, हे काही नसते. तुम्हाला ते माहित आहे भविष्य पाहणारे नाना प्रकारची साधनं करून पोट भरण्याची साधनं काहीतरी ते गावोगावी येतात बघा, तुम्हाला माहित आहे. गोरखनाथ मच्छिंदरनाथ बाबा जन्मले मुकंद्यात, असे जरा तो फील येईन मला, जरा असं भाता आणा तुम्ही जरा. गावोगावी असं दारासमोर येणार. आता आठवलं म्हणून सांगतोच, विकास बुवा दारासमोर येणार. जय गुरु गोरखनाथ माई, जय गुरु गोरखनाथ माई, सासू सासऱ्याचा खूप त्रास माई, पण बापाचं नाव कमावण्याकरता आलीस. जय गुरु गोरखनाथ, जय गुरु गोरखनाथ. तेवढ्यात तिचा नवरा यावा समोरून, लक्ष्मी नारायणाचा जोडान. जय गुरु गोरखनाथ, जय गुरु गोरखनाथ. गावातल्या सरपंचांनी 2000 दिले, तुला काय द्यायचं चालला बाबा पुढं. कसलं काय भविष्य असतं महाराज, काही नसते. शेंद्रे हिंद्रे दे कसलं भविष्य वगैरे मलाही कळतं. अंगदराव सांगू का तुमच्या मनात काय चाललं? तुम्ही सांगू का तुमच्या मनात काय चाललं? सांगू असं मोकळं म्हणा ना, सांगा. तसं काय मला थोडं कामापुरतं कळतं. तुमच्या मनात चाललंय काय गोड आवाज आहे, काय गोड चिंतन आहे, अप्रतिम आहे सगळं, बढिया आहे सगळं. जरा ठरवल्यापेक्षा गुंड सरांना सांगू तर 1000 वाढूनच देऊ. माऊली कामापुरतं जमत असलं काय. अनिल बुवा एक म्हातारीनं ऐकलं महाराजाला भविष्य कळतं, भविष्य कळतं तिला. ती घरी गेली, म्हटलं जा पटकन घरी कुंडली घेऊन ये आणि 2000ची नोट आण. ती घरी धावत गेली, कुंडली घेऊन आली. ऐका उंदीर गावकर, कुंडली घेऊन आली. मी तिचं भविष्य बघितलं. म्हणलं तुमच्या मालकाचं नाव रामनाथ. अगदीच बरोबर. म्हणलं तुम्हाला 2 मुलं. अगदीच बरोबर. म्हटलं काल 10 किलो गहू घेऊन आलात. अगदीच बरोबर. काल 5 किलो तांदूळ. अगदीच बाबाला. म्हणलं म्हातारे कुंडली ठुली घरी, राशन कार्ड घेऊन आली वय माग. असलं काय भविष्य वगैरे असं महाराज. एका देवावरती निष्ठा असली पाहिजे, देवावरती निष्ठा असली पाहिजे. प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज मादानकर त्या साधकाने विचारलं, महाराज निष्ठा, भित्रे माणसं वारंवार देव बदलतात, निष्ठा म्हणजे काय? प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज मादानकर म्हणतात, साधुबोध नावाचा ग्रंथ आहे, 700 प्रश्न विचारलेले त्या ग्रंथामध्ये. अप्रतिम साधुबोध नावाचा तो ग्रंथ आहे. निष्ठा म्हणजे काय? त्यावेळेस प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज मादानकर म्हटले, श्रद्धेविषयी संशयाची स्पर्श नसलेली बुद्धी म्हणजे निष्ठा. विठ्ठल 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 विठ्ठल. देशाविषयी धर्माविषयी निष्ठा असणं अत्यंत महत्वाचं आहे. ग्रंथ, तंत्र, मंत्र, संत आणि देव या 5 तत्वाशी तुम्ही आम्ही निगडीत असलो पाहिजे. काय काय काय? ग्रंथ, तंत्र, मंत्र, संत आणि देव या 5 तत्वाशी निगडीत असलो पाहिजे. मंदिरात देव काहीतरी देईल या भूमिकेतून जाऊ नका. निष्ठा भाव अत्यंत गरजेचा आहे. उंदीरगावकर, देव काहीतरी देईल या भूमिकेतून मंदिरातून जाऊ नका, मंदिरात जाऊ नका. देवाने आम्हाला खूप काही दिलंय या भूमिकेतून, मंदिराचा या भूमिकेतून. तुम्हाला देव आवडणं ही तुमच्या परमार्थाची सुरुवात आहे. तुम्हाला देव आवडणं ही तुमच्या परमार्थाची सुरुवात आहे. पण देवाला तुम्ही आवडणं हा परमार्थाचा शेवट आहे, हा परमार्थाचा शेवट आहे. ठेवू द्या. परमार्थ करत असताना लोक नाव ठेवतात. कुणाला नाव ठेवत नाही? ग्रामपंचायत सदस्यापासून तर पंतप्रधानापर्यंत लोक नाव ठेवतात ना. नावं ठेवणारी माणसं असली पाहिजे. जीवनात 2 तरी माणसं जळणारी असली पाहिजे, 2 तरी जळणारी असली पाहिजे, 2 तरी. नाहीतर तुमचं जीवन अर्थशून्य जीवन आहे. जळणारी माणसं प्रत्येकाच्या जीवनात असले पाहिजे. निंदकाचे घर
ते असले पाहिजे, त्याच्याशिवाय तुमची प्रगती होऊ शकत नाहीये. दशग्रंथी रामेश्वर भट्ट विद्वान पंडित हा देखील तुकोबरांच्या जीवनात जळणारा होता, म्हणून तुकोबरांचा गाथा श्रेष्ठत्व ठरल्या गेला, म्हणून गाथा श्रेष्ठत्व ठरल्या गेला. कर्म एवढं स्वच्छ बनवा, गाथा तरला गेला, 13 दिवस पानात तरला गेला. कर्म पवित्र एवढं स्वच्छ जीवन ठेवा, लोकांनी किती त्रास देऊ द्या, पण तुम्ही देखील त्या गाथ्यासारखं तरल्याशिवाय राहणार नाही. एवढं स्वच्छ तुमचं माझं जीवन असलं पाहिजे. ग्रंथ तंत्र मंत्र संत देव या तत्वाशी आम्ही निगडीत असलो पाहिजे, मंत्राविषयी निगडीत असलो पाहिजे. इस्लाम धर्मामध्ये ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद सुर इल्लाह हा त्यांचा मूळ मंत्र आहे. मोहम्मद पैगंबराने इस्लाम धर्म स्थापन केला. ला इल्लाही हे 5 तत्वाशी ते निगडीत आहे. मंत्राला 5 वेळेस मंदिरात गेल्याशिवाय राहत नाही, मस्जिदीत गेल्याशिवाय राहत नाही, नमाज अदा करायला जाणार म्हणजे जाणार. हे नाविलाजाने ही उदाहरणं द्यावं लागतात. तुम्ही आम्ही या निगडीत आहोत. निष्ठा तुमची माझी कुठं चालली कोडबडते काही लक्षात येत नाहीये. समाजाचं निरीक्षण केलं तर निरीक्षणांती लक्षात येईल. अय्याशी प्रकारचं जीवन जगणारी माणसं झालीत. विषयासक्त जीवन आहे, परमार्थ कुठं बाजूलाच चाललाय. अंधाधुंदीत तुम्ही आम्ही जीवन जगतोय. पुत्र होतो होईल पित्याचा वैरी, हे नाथांश भारुड काही चुकीची ठरले नाही संतांची शब्द. ही सध्याची परिस्थिती आहे. निष्ठा सांभाळा, जग अमर कीर्ती झाल्याशिवाय राहणार नाही. जग अमर कीर्ती झाल्याशिवाय राहणार नाही. कोरवडला म्हणजे कोणी छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. दाढ्या वाढवल्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. त्यांचे विचार आत्मसात करणं ही काळाची गरज आहे. आज खऱ्या अर्थाने छत्रपती जर आमच्या जीवनातून मायनस केली तर ही कीर्तनं झाली नसती. स्वच्छंदाने तुम्ही आम्ही श्वास घेऊ शकतो, ही उपकार त्यांचे आहेत. नाहीतर कीर्तनाची परवानगी घेण्याकरता दिल्लीला जावं लागलं असतं. हुजूर हम कीर्तन करना चाहते हैं, पण ते तोंडात गोवा मावा वगैरे, क्या रहता हो कीर्तन. आम्ही म्हटलो असतो ओ नाही क्या वो टाल बजाते, ये 2 छोपदार खडे रहते, हे अनिल महाराज मृदंग बजाते. मग हे काय अनिल महाराज असते का? हे कुणीतरी चांद भाई असते. इकडे माऊली आपण कुणीतरी, मी कीर्तनकार काय मोहम्मद भाई, इकडे हे गायक शुभम महाराज, रफिक भाई, अत्तर भाई, लतीफ भाई. अरे ही अवस्था. कळस मंदिराची कळस, अंगणातली तुळस, कपाळाचं कुंकुच्या महात्म्यामुळे जिवंत आहे ना. त्या महात्म्याचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. स्वच्छंदाने श्वास घेऊ शकतो तुम्ही आम्ही. शिवजयंती नाचून साजरी करू नका, शिवजयंती नाचून साजरी करू नका, शिवजयंती वाचून साजरी करा. ही काळाची गरज आहे. मी एक नाव पुढे घेतो, सगळ्यांनी तेच नाव पाठीमागं म्हणा. छत्रपती शिवाजी महाराज की. लबाडीपणा केला तुम्ही. मी म्हटलं मी जे नाव पुढे घेतो तेच तुम्ही पाठीमागं म्हणा. पण का जय म्हटलात? आजही त्यांचं नाव कानावरती पडलं की तुमच्या माझं रक्त, तुमचं माझं धमन्या सळसळ करतात. सामान्य ताकद नाही बहुती. माझ्या राजा माझ्या शिवबार शोधू कुठर धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेला माझ्या राजा माझ्या शिवबार. एक राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एक राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर माझ्या राजाचा राव गात ते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचा राव गात ते गड किल्ल्याच्या. हे पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका शिवाई माझ्यावर, पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका शिवाई माझ्यावर. राजा शिवाजी हिरा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, राजा शिवाजी हिरा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. जय 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 जिजाऊ, 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 जय 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 जिजाऊ. हो रत्न इकडले, भांडवल वेगळंच आहे. छान आहे, बढिया आहे. ती त्यांची उपकार आहे बुवा, ती त्यांची उपकार आहे. निष्ठा सांभाळली, तुमच्या आमच्या करता प्राणाचं बलिदान दिलं, पण धर्म नाही सोडला. ही सामान्य निष्ठा आहे का? सामान्य निष्ठा आहे.
आठवलं म्हणून सांगतो, तरुण मंडळी भरपूर आहे या ठिकाणी. ज्यावेळेस शूर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणी, हजारो साखळदंडांनी बांधून भर सभेमध्ये उभं केलं. बादशाह म्हणतो, अरे ये वही संभा है जिसने हमारे नाक में दम करके रखा है. फोड़ डालो इसकी आंखें, नोच डालो इसकी आंखें. लाल तापलेल्या सळया घेतल्या, डोळ्यात घालणार. शिलेदार म्हणतात, बादशाह ये आंखें जलाने की आंखें नहीं है, ये आंखें जताने की आंखें, जताने की आंखें. इसे संभाल कर रखना चाहिए. नाविला झाला, पाठीवरती चाबुकाचे फटके पडलेत. लाल तापलेल्या सळया घेतल्या, डोळ्यात घातल्या, सगळीकडे रक्त रक्त थैमान झालं. एक एक पार्ट शरीरा बाजूला केला जातोय. मस्तक धडा वेगळं करणार. बादशाह म्हणतोय, बोल संभा, इस्लाम कबूल है, बोल संभा, इस्लाम कबूल है. त्यावेळेस संभाजी महाराजांचं उत्तर घरी घेऊन जा. संभाजी महाराज म्हणतायत, जोपर्यंत रक्ताचा शेवटचा थेंब आहे, जोपर्यंत शेवटचा श्वासातला श्वास आहे, तोपर्यंत जगेल हिंदू म्हणून, मरेल हिंदू म्हणून, मरेल हिंदू म्हणून. प्राणाची आहुती दिली पण धर्म नाही सोडला. बलिदान दिलं प्राणाची पण धर्म नाही सोडला. बा ही छत्रपती, ही संभाजी महाराजांची शिकवण आहे. बलिदान दिलं. ज्याही व्यक्तीच्या खांद्यावरती हात टाकला तो माणूस आपलासा केला छत्रपतीने. आपण किती 2-2 वर्ष एखाद्याच्या गाडीत राहा, उतरलं की त्याच्याच गाड्या सुरू. हे तुमच्या माझ्या निष्ठा आहे बा. सांभाळा. जग अमर कीर्ती झाल्याशिवाय राहणार नाही. निष्ठा महत्वाची आहे. त्याबरोबर अत्यंत महत्वाचा आहे भाव. निष्ठेची ताकद सामान्य आहे का? उंदीरगावकर, वृंदावन मध्ये एक महात्मा आहे प्रेमानंद स्वामी. डॉक्टरनी ओनली 5 वर्षाची गॅरंटी दिली होती उंदीरगावकर त्यांना. ताकद बघा, साधनेची निष्ठेची ताकद बघा. आजही 18 वर्ष झाले, त्याच ताकदीने तो महात्मा भजन करतोय. काय ताकद असेल महाराज. IBN लोकमत, TV9, हे क्रिकेटपट्टू विराट कोहली हे सगळे वेटिंगला आहेत दर्शनाकरता त्या महात्म्याच्या. पत्रकार परिषद घेतली. डॉक्टरनी तो 5 साल की गारंटी दी थी. कौन सी ऐसी ताकत है? 18 साल हो गए आप भजन कर रहे हैं, उसी साधना, उसी ताकद से. कौन सा ऐसा रीजन है? त्यावेळेस त्यांचं उत्तर घरी घेऊन जा. तुम्हाला तर 2ही किडन्या नाही आहेत. 18 वर्ष कशाच्या जोरावरती तुम्ही जिवंत आहात? प्रेमानंद स्वामी तो महात्मा म्हणतोय, ऐका. ते म्हणतायत, कोण म्हणतोय किडन्या नाही हो? अहो, एक किडनी माझी राधा आहे आणि एक किडनी माझी कृष्ण आहे, एक किडनी माझी कृष्ण आहे. ती ताकद काय सामान्य आहे का? सामान्य ताकद आहे का? ही तरुण मंडळी, फॅन फॉलोअर्स त्यांची भरपूर आहेत. सामान्य ताकद नाही महाराज निष्ठेची. आजही तुम्ही वृंदावनात जा, निधिवनात गेलात, आजही परमात्मा तिथं रासलीला करतात. भक्ती करणारी माणसं तिथं पाहायला मिळतात. श्री निधिवन प्यारा है, यहाँ यमुना किनारा है. श्री निधिवन प्यारा है, यहाँ यमुना किनारा है. कण कण में बिहारी जी, यहाँ तेरा नजारा है. दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया. होता नितरास यहाँ, संतों का वास यहाँ, सदा भाव और भक्ति का होता है सांस यहाँ. दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया. मिलेगा सावरिया तो मैं जानू, है मेरा दिल खो गया. ओ सावरे, ओ सावरे, ओ सावरे, ओ सावरे. दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया. ओ आहा, आहा.
10 लाख रुपये रोज कमवणाऱ्या माणसाला आनंद नाही बुवा, नाही त्याला आनंद. इथंच यावं लागतं, त्याला इथंच यावं लागतं. काही काही इथं येऊन आनंद, इथं येऊन असं बसू देत. तसंच मेला मग हसणार नाही, काही नाही. ओरिजिनल आतल्या गाठीचे तर घेतला पाहिजे आनंद. आनंद घ्या, परमार्थात एन्जॉय करा, परमार्थात एन्जॉय करा. अँजिओग्राफी करण्याची गरज पडणार नाही. ती सामान्य ताकद आहे का? सामान्य. दिल खो गया, दिल खो गया, त्याच्याकरता वेळ झालं पाहिजे. हे वृंदावनातले ब्रजभूमीतले गीत आहे. नाही तर काही काही म्हणतात काय झालं यांना दिल खो गया म्हणायला. काही काही चाली गाण्यातली ताकद काही वेगळी आहे महाराज. वृंदावनातली ब्रजभूमीतले गीत आहे. काही काही म्हणते अशा वारकरी चालली म्हणल्या पाहिजे. काय मी उद्धार पावेण, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. अशा वारकरी चाली म्हटलं पाहिजे. आणि वारकरी चाले का? कुठलं गाणं आहे? जरा सामने तो आओ चलिए, छुप छुप चलने में क्या राज है. मोहम्मद आपलं लता दीदी यांनी गायलेलं गाणं आहे. हा मोहम्मद. यू छुप ना सके परमात्मा, मेरी आत्मा की आवाज है. हे जुने दर्दी गाणे होते महाराज. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, हे दिल और उनकी निगाहों की साही. जुने गाणे होते पण ती दर्दी होती. आता काही गाणी निघलेत महाराज, ते जास्त काळ टिकत नाही. हे लता दिदीने त्यांनी अप्रतिम भावलेले आहेत. ते अतिशय सुंदर. निष्ठा सांभाळा, जग अमर कीर्ती झाल्याशिवाय राहणार नाही. त्याबरोबर भावही महत्वाचा आहे. निर्धार वर्म या 5 तत्वाशी तुम्ही आम्ही निगडीत असलो पाहिजे. जग अमर कीर्ती झाल्याशिवाय राहणार नाही. या 5 तत्वाशी तुम्ही आम्ही निपुण असलो, बाकी काही करण्याची गरज नाही. देवावरती निष्कामतेने विश्वास ठेवावा. जीवनात कसल्याच प्रकारची आस शिल्लक राहणार नाही. अभंगाचं द्वितीय चरण. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. पाहो नये वास निकासी, पाहू नगे वास आलिकासी, पाहू नगे वास आलिकासी, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, विठ्ठली विश्वास, निष्काम विठ्ठली विश्वास, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहू नये वास आलिकासी, पाहू नये वास आलिकासी, 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 आलिकासी. एकदा सगळ्यांनी वरती हात घ्या. क्या बात आहे. राहू द्या असंच. येतो आम्ही शिवाजी सरांकडून पुन्हा ब्लॅक टी घेऊन. गोड आहे. त्यांच्या मंडळींनी आमच्या आई साहेबांनी एका मिनिटात चहा दिला आम्हाला, अत्यंत गोड. तिकडे तुका म्हणे चालू होतं तोपर्यंत तो विकासराव म्हणे आम्ही दुसरी नाही म्हणे दूध दिलं एवढ्या अर्जंट मध्ये. गोड आहे. एकदा घ्या वरती हात. वा वा, एवढे जबरदस्त हात मी पहिल्यांदा पाहतो एवढी वरती. कारण बऱ्याच ठिकाणी 9 ते 11 कीर्तन असते, अगोदर जेवून ते टच होऊन जातात. पण हा नियम खूप उत्तम आहे. 7 ते 9 कीर्तन म्हणजे जबरदस्त. काय आज भोजना करता? आमटी भाकर. क्या बात आहे. शिंगोरी आमटी आहे का? शिंगोरी आमटी बनवून बघा एकदा, बहुत बढिया लागते सर. गुंड सर, बरं चाललंय ना तुमचं? हातावर घ्या ना तुम्ही. वा, गोड आहे. 2 मिनिटं सगळेजण भजनात जण आपण नाहूया. आम्ही गावे, तुम्ही काही न म्हणावे. 2 मिनिटं सगळ्यांनी आनंद घेऊया. चंद्रभागेच्या तिरी, चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी, तो पहा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. बाबा एक साथ एक एक टाळी, एक एक पखवादे टाळकरी थांबा. एक एक दुमदुमली पंढरी, दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी तो पाविते
विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी हे दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल सपना पूरा करके रहेंगे हमने है मन में ठाना हर हद को हम पार करेंगे देखेगा ये जमाना हम है तेरे दीवाने आए चलवा दिखाने मिटने का तेरा नाम बन गया है मंदिर बन गया है मंदिर कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है प्राण से प्यारा है अवधपुरी का नाम बनाया है मंदिर बनाया है मंदिर कुणाला जागेवर उभा राहून आनंद घ्यायचा असेल तर घेऊ शकता वर्षभर हा पुन्हा आनंद नाही जागेवर उभा राहून ज्याला आनंद घ्यायचा तो घेऊ शकता 22 जानेवारी म्हणजे संपूर्ण विश्व जाती करता संपूर्ण मानव जाती करता भाग्याचा दिवस म्हणजे 22 जानेवारी प्रत्येकाच्या घरात एकच आवाज होता 22 जानेवारीला हर घर में कहीं नाम एक ही नारा गूंजेगा मेरे भारत का बच्चा भारत का बच्चा जय जय श्री राम बोलेगा भारत का बच्चा जय जय श्री राम बोलेगा रामदूत हनुमान का नारा रामदूत हनुमान का नारा सारे जग में गूंजेगा एक बार और जय श्री राम जोर से जय श्री राम मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा चला उठारे उचला भगवा दैन्यता संपल आला ला 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 गजानो भगवा मादर आला ला 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 गजानो भगवा मादर आले आला 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 गजानो भगवा मादर आले गाव गावात या भूमी गाव गावात काय वाजत गात माझ्या पवन सुराता बाई सोळा पवन सुराता बाई सोळा माझ्या पवन सुराता सोहळा गाजतो पवन सुराता काही सोहळा गाजतो पवन सुराता काही सोहळा गाजतो पवन सुराता काही सोहळा गाजतो जय हो असं काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं गुण अशीच देखणी होती एक मुसलमानाची सून त्या तरुणाईला आई म्हणाला त्या तरुणाईला आई म्हणाला राजा तो शिलवान राजा तो शिलवान आनंदाने नाणे होते हिंदू मुसलमान आनंदाने नाणे होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होती 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 हिंदू मुसलमान हो हरी हरी विठोबा जय जय बाळासाहेब काळे हे महाराजांचा यथोचित सत्कार करतील त्याचप्रमाणे या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं आज 3रा दिवस ज्यांनी सकाळपासून अन्नदानाचं काम केलं भाविकांना अन्नदान या ठिकाणी केलं असे पांडुरंग राऊत नितीन पाटील गरांडे त्याचनंतर संतपूजन असणारे विष्णुपंत ताकी आपल्यालाही मी विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन महाराजांचा यथोचित सत्कार करायचा आहे विठोबा रखुमाई जालिंदर बबनराव नाईक आपण या ठिकाणी यायचंय जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी जय
रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा हरि जय जय हरि जय जय निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नेवास अनेकांची तुका म्हणे ऐसा कोणी उपेक्षेला नाही ऐकला ऐसा कोणी तुकोबरा म्हणतात असा जो कोणी भक्त आहे त्याची उपेक्षा केली हे मी कधी पाहिलंही नाही हे मी कधी ऐकलंही नाही केली मागे ऐसी मात जे का शरणांगत उपेक्षले झाली शिवा भगवंताच्या चरणारविंद समर्पित करतो. उंडेगावकर खरं तर या परिसरात मला तरी वाटतं एवढा नेत्रदीपक सोहळा कुठं होत नसेल, एवढा अत्यंत गोड अतिशय दर्दी कार्यक्रम आपण या ठिकाणी करत आहात. अतिशय प्रसन्न एवढा सुंदर माहोल हनुमंतरायच्या प्रांगणामध्ये अतिशय गोड अशी मैफिल. शाम दीवानों ने शाम की प्यार में ऐसी महफिल सजाई मजा आ गया राम. गोड अशी मैफिल. सगळ्यांनाच धन्यवाद देतो. उंदीरगावकर मंदिरात येता आलं तर या, नाहीतर येऊ नका. रोज सुबह शाम मंदिर में दिए जलाओ अगर ना जलाओ लेकिन अपने वजह से किसी का दिल न जले एवढा तुम्ही प्रयत्न करा. चांगलं बोला, चांगलं राहा, चांगलं वागा. आयुष्याच्या सोबत काही येत नाही. काय ते मनातलं बोलून टाकत चला, पण टाकून बोलू नका. चांगलं जीवन जगा. तरुणांनो, स्टेटस ठेवायला काही सेकंद लागतो, पण स्टेटस निर्माण करायला खूप कालावधी लागतो. चांगलं जगता येईल का आम्हाला? चांगलं वागा. घरात 2 देव राहतात, त्या 2 देवांना सांभाळा. 33 कोटी देव चामुंडा, 8 कोटी भैरवरी. काही मर्त्य देव आहे, काय अधिष्ठातृ दैवत्व आहे, काय नित्य देव आहे. नैमित्तिक देव घरात 2 देव आहेत, त्या 2 देवांना सांभाळा. ज्या व्यक्तीच्या डोक्यावरती आईचा पदर आहे, पाठीवरती बापाचा आशीर्वाद आहे, संप्रदायाच्या नजरेत सगळ्यात श्रीमंत तो माणूस आहे. सगळ्यात श्रीमंत. ज्ञानोबरांना काय वेळ नाही लागलं सकळ तीर्थाचे धुरे म्हणायला. त्यांचं कष्ट पाहिलं, पायाच्या पडलेल्या चिरा भेगा बघितल्या असं ज्ञानोबरायने ज्ञानेश्वरीत लिहायला काही वेळ नाही लागलं. ज्यांचे मायबाप गेले त्यांना विचारा काय असतं महाराज. त्या 2 देवांना सांभाळा. फक्त 4 मिनिटं द्या तरुणांनो त्यांना, फक्त 4 मिनिटं. सकाळी 2 मिनिटं द्या, संध्याकाळी 2 मिनिटं द्या. बाबा तब्येत कशी आहे? संध्याकाळी 2 मिनिटं द्या. पॅरासिटामॉल देऊ, काही गुडघ्याच्या गोळ्या देऊ, काहीतरी बोला. 50 वर्ष जगणारे मायबाप 70 वर्ष जगल्याशिवाय राहणार नाही. 70 वर्ष जगतील ते. त्यांना सांभाळा, त्यांना सांभाळा. सांभाळायचं म्हणजे काय? त्यांना रोज जामूनच द्यावा अशातला काही भाग नाही. त्यांना रोज पंचपक्वान्नच तुम्ही द्यावा अशातला काही भाग नाही. माय बापाने जो दिलेला आवाज आहे त्या आवाजाला तुम्ही ऍज इट इज ओ द्यावा, ही त्यांची प्रामाणिक भावना आहे. या पलीकडे त्यांना काही अपेक्षा नाही आहे. आवाजाला ओ देत नसल तर नाथ महाराज म्हणतात, माता माऊली पाचारिता शब्द दिला नाही मागुता, बैरा झालो निर्देही येता एका जनार्दनी स्मरे आता. सांभाळा बरं त्यांना. गेल्यानंतर मग माणसं म्हणतात, कुठं गेली माझी आई मला करमत नाही, हे नागाई मला झोप येत नाही. गेल्यानंतर म्हणतात बरं माणसं, त्या 2 देवांना सांभाळा. विटेवरचा मालक घरी येईल सेवा करायला. बंजारा भाषेत ना काही तुकोबरांनी अभंग लिहिलेले आहेत, काही त्यातली शब्द आहे, फार गोड आहे. करो मा बापर सेवा ओम मला जावर मेवा, करो मा बापर सेवा ओम मला जावर मेवा, घर देखो चलो आयो देव रे, घरो देखो चलो आयो देव रे. भक्त पुंडलिक देखो सेवा की दोनी, वर सार देव धाट धाटू आवोनी, विटे पर आतळणी हुबरे गोनी, विटे पर आतळणी हुबरे गोनी, पुंडलिक पुंडलिक हाक मारोनी, करो मा बापर सेवा ओम मला जावर मेवा,
घर बैठ चलो आयो देव रे सांभाळा त्यांना. घरी देव येईल. मंदिरातली सेवा केली, मंदिरातला देव घरी येईल की मला माहित नाही. घरातल्या 2 देवाची सेवा करा, मंदिरातला देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. सांभाळा त्यांना, सांभाळा. बाप 2दा रडतो बरं. एकदा बिदाईचा प्रसंग त्यावेळेस बाप रडतो, दुसऱ्यांदा बाप रडतो. स्वतःची औलाद नालायक निघाली त्यावेळेस बाप रडतो बरं. उंदीरगावकर, संपत्ती कमवण्यापेक्षा संतती कमवा. संतती लायक असेल कमवण्याची गरज नाही. संतती नालायक निघाली ना, कमवलेलं देखील काही कामाचं नाही, कमवलेलं देखील कामाचं नाही. बाप काय असो. मी काल परवा इंस्टाला एक व्हिडिओ टाकला, बाप कष्टाची काबाडी. 10 लाख लोकांनी बघितला 2 दिवसात तो. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप झुरतो म्हणून घर झोपते कुशाल. बाप कष्टाचा काबाडी मुसमळ्यात तोडतो या, भाकर पोरांना देऊन कांड उसाच छाटतो या. खमीस खवास फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोत्राला सदा ठिकाण जोडलेलं. आली जत्रा गावाची, बाप जत्रेत फिरायचा उधार पादार, कपडे पोरांना आणायचा, चूल पेटत नव्हती दिस दिवस घराला, पायली भर दाण्यासाठी बाप गणित पेरला, बाप गणित पेरला, बाप गणित पेरला. अतिशय गोड वातावरण आहे. एवढी सिस्टम प्रॉपर, एवढी गुणी माणसं. असं वाटतं आणखी तासभर कीर्तन करावं की काय. तुम्हाला सगळ्याला लागलेला आहे भुका. नाहीतर काय होतं, 9 वाजायचे, आम्हाला येतो जोर आणि तुम्ही होतात हा थांबतोय आता, हे की नाही. सरांनी सांगितलं 10-5 मिनिटं वाढून घ्या, पण आता वेळ झालेला आहे. पवाडा घ्यायचा, काही वाढून भेटेल याच्यातच ऍडजस्ट करायचंय, याच्यातच करा. गोड आहे. शॉर्टकट 2 मिनिटात पोवाडा घेऊ. सगळ्यांना जेवायचं आहे, पण आता सरांची इच्छा आहे, सगळ्यांची इच्छा आहे, 2 मिनिटं शॉर्टकट पोवाडा घेऊया आपण. सोसले ते हाल त्याने केली ही कमाल, सोसले ते हाल त्याने केली ही कमाल. एक मराठ्यानं मराठ्याला केलं मालामाल, एक मराठ्यानं मराठ्याला केलं मालामाल. असा हा जिजाईचा लाल, 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 असा हा जिजाईचा लाल. आणि हे करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवाची पर्वा केली नाही. अंग राखून काम केलं असं हा इतिहास, हे स्वराज्य घडलं नसतं. वाटेत अडवाईल त्याला कापला फाडला, मग तो कोणी असू द्या, वर्णाने मराठा असू द्या नाहीतर मुसलमान असू द्या, फाडला असेल जातीचा आहे म्हणून नाही, मातीशी गद्दारी केली मग तो कोणी असू द्या. अगदी तो प्रतापगडच्या पायथ्याशालीला अफजल खान, तो देखील फाडला, तो देखील फाडला. प्रतापगडच्या पायथ्याशी खान आहे, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. नाही त्याला दान करामती, शिवाजी राजाच्या करामतीची, त्यास नाही जाणीव शक्तीची. करील काय कल्पना युक्तीची रजिराजी, करील काय कल्पना युक्तीची रजिराजी, करील काय कल्पना युक्तीची रजिराजी. या महाराष्ट्राच्या मातीवरती, महाराष्ट्राच्या मातीवरती 4-4 पैकी सत्ता गुंसन घालत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये माझी जाऊ साहेबांनी विचाराची बीज पेरली. म्हणून तर महाराष्ट्राच्या क्रांतीच्या वाटेला आलेला अफजल खान तुळजापूरच्या भवानीच्या मंदिरात जात आहेत. आवाज होतोय. मंदिरात गेल्याच्या नंतर मूर्ती जात्यात भरडण्याचा प्रयत्न करतायत, मूर्ती जात्यात भरडण्याचा प्रयत्न करतोय. गोंधळ्याच्या डोळ्यात पाणी आलं, गोंधळ्याने महाभवानीला साकडं घातलं. दारुगड बाय दारुगड, दारुगड बाय दार, विकत थोडं दारुगड बाय दार, दारुगड बाय दारुगड, दारुगड बाय दार. पाथर्डीची मोठा देवी दारुगड बाय दार,
तुळजाभवानी दारुगड मैदान दारुगड मैदान कोल्हापूरची महालक्ष्मी दारुगड मैदान आई भवानी तुझ्या कृपेने तारस भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागावी तोरात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागावी तोरात सारी आई गोंधळाला ये गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये बुधा 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 गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधली चाळ हातात घेऊन पराडी हा वाजवी तो संबळ भक्ती जातून येते आगे नाव तुझे घेते आई कृपा करी आमावरी जागावी थोरात सारी आम्ही गोंधळाला ये गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडीला गोंधळाला ये उदा 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 बस राहिलेला बघू आता कधी अतिशय गोड अशा प्रकारचा आपला हा उत्सव सर्वांनाच या ठिकाणी धन्यवाद देतो. विकास बाबामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला त्यांनाही धन्यवाद. सगळीच मंडळी आमची त्या ठिकाणी सर्वांच्या चरणारविंद मनस्वी वंदन करतो. फकीराने आहेत हे सदा करचले माझ्यासोबत आले आमचे विकासराव असतील आमचे विष्णुदादा वगैरे. फकीराने आहेत हे सदा करचले खुश रहो उंदीरगाव वालो दुआ करचले. काही चुकलं हुकलं असेल तो तुमच्या संगतीचा दोष समजा. ना तरी बालक उघडा बोले का वेळा वेचुका पावले ते चोज करून माऊली रे जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय हा बोली रे रे पुरे बेजी बापुरे हे नाजी मुच्चारी नाजी करा क्षमा अपराध महाराज नानी राखा पाया बैठी करा क्षमा अपराध महाराज तो ध्यान देव तुकारा पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा सब संतन की जय. ऐका आमच्या कीर्तनाचं सौजन्य संत पूजन आमचे ॲडव्होकेट विष्णुपंत भाऊ आडनाव काय त्यांचं